बेधडक न्यूजमध्ये आपले स्वागत. मी समीर सरकार. बीडच्या उर्दू घरासाठी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद. लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन. बीड शहरातील उर्दू भाषिक नागरिक, साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी मंजूर असलेल्या उर्दू घराच्या प्रलंबित कामाला गती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड येथील युवा शेख फारुक यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली. बीड शहरासाठी उर्दू घर मंजूर झाले असून त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीला विलंब होत आहे. याबाबत शेख फारुक यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर असे निवेदन सादर केले. या निवेदनात बशीरगंज ते जुने SP कार्यालय मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जुन्या बोर्डिंगची जागा उर्दू घरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सदर जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असून त्यातील सुमारे 2000 चौरस फूट जागा उर्दू घरासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उर्दू घराच्या माध्यमातून उर्दू भाषा, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, कला, संस्कृती तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प बीड शहरासाठी महत्त्वाचा असल्याचे शेख फारुक यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. निवेदनाची दखल घेत पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उर्दू घराच्या कामाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच शेख फारुक यांनी सुचवलेल्या जुन्या बोर्डिंगच्या जागेबाबतही संबंधित बाबीचा विचार करून योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या बीडच्या उर्दू घराचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता संबंधित प्रशासनाकडून जागेची पाहणी करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त होत आहे. बेधडक न्यूज, बीड.